नमस्कार मित्रमैत्रिणी, नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण ताटाभोवतीची नवीन प्रकारची मैरप कशी बनवायची ते शिकणार आहे। तर ती मैरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। पांढरे मोती, रंगीत मोती 2 कलर घेतलेले आहे आणि नायलॉन धागा घेतलेला आहे, सुई घेतलेली आहे, कात्री घेतलेली आहे। चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया। मैरप बनवण्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळते। चला तर मग आपण आता मैरप बनवायला सुरुवात करूया। हे पहा, सुई घेतलेली आहे। सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे। धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 4 मोती ओवून घ्यायचे आहे, पांढऱ्या रंगाचे। आता आपण 4 मोती ओवून घेऊया। हे 4 मोती आपण ओवून घेतले पहा। आणि आता ह्याची आपल्याला चौकट बनवायची, चौफूल बनवायचं आपल्याला। ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला दरवेळेस सांगते। चौकोन, गोल हे मी तुम्हाला दरवेळेस सांगते। हा जो गाठीजवळचा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती काढायची आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे। आता आपण ह्या प्रत्येक मोत्यातून 4ही मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे। हे पहा, मी प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 3-3 मोती येऊन हे चौकट बनवायची आहे, चौकट लाईन बनवायची आहे। आता मी 3 मोती ओवून घेतले पहा। हे 3 मोती ओवून घेतले। हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची पहा। ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि हा जो वरचा मोती आहे ह्याच्यातून सुद्धा आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे समोरच्या दिशेने। धागा अगदी व्यवस्थित पक्का असा ओढून घ्यायचा आहे। हे अशा आपल्या इथे 2 चौफुलं तयार झालेल्या आहेत। आता परत आपण 3 मोती ओवून घेऊया। हे पहा, हे 3 मोती मी ओवून घेतलेले आहे आणि परत आपण हा मधला मोती आहे ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे आणि त्याच्याच वरचा हा जो एक मोती आहे वरचा त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने पहा। या मोत्यातून मी सुई बाहेर काढली, वरच्या धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। तुम्हाला जितके लांब अशी ही चौकट लाईन करता येईल तितकी तुम्ही ताटाभोवतीचे मैरप करू शकतात। आता मी तुम्हाला एक चौकट करून दाखवते आणखीन। हे पहा, परत 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे। हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर ह्या मधल्या मोत्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि लगेच त्याच्यातल्या त्या 3ऱ्या मोत्यातून सुई वरती काढायची। हा वरचा मोती आपण 3 मोती ओवलेले, चौकट करायची। ह्या मधल्या मोत्यातून ह्या चौकटमधला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि ते हे जे 3 मोती ओवले त्याच्यातला हा वरचा जो एक मोती आहे त्याच्यातून सुई अशी आपल्याला बाहेर काढायची आहे। इथपर्यंत तुम्ही करून पहा चौकट फुल्या, मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते। हे पहा, मी एवढी अशी चौकट लाईन करून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला त्याच्या पुढची डिझाईन कशी करायची ते सांगते। हे पहा, आता मी परत सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे, दोऱ्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। मैरप एकदम सोपी आहे, नाजूक अशी आहे, सुंदर आहे। करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला माझी मैरप समजली की नाही, शिकवलेली आणि आवडली की नाही। कलर कॉम्बिनेशनसुद्धा मला तुम्ही कळवत चला। हे पहा, आता आपण हे 2 मोती ही एवढी चौकट लाईन करून घेतलेली। आता आपल्याला हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची। एकदम सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला। ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली आपण। आता हा
एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे. पहा, हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आपण. नंतर आपल्याला 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे. 3 रंगीत मोती ओवायचे. मी आकाशी आणि गुलाबी कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलेही कलर कॉम्बिनेशन घेऊन ही मैरप बनवू शकतात. हे पहा, हे 3 आकाशी मोती मी घेतलेले आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, हे आकाशी मोती बाजूला करून ह्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. हा पांढरा मोती तिसरा 3 नंबरचा, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि धागा अगदी पक्का ओढायचा आहे. पहा, असा धागा ओढून घेतला. आता आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून त्याच दिशेने आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. पहा, आणि परत आता एक मधला मोती एक चौकट सोडायची आणि पुढच्या चौकटमधल्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. परत आपण 3 रंगीत मोती ओवून घेऊया. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि आता आपल्याला सेम तीच प्रोसिजर करायची. पहा, हे 3 रंगीत मोती आपण साईडला करून घ्यायचे आणि हा 1 2 3 मोती आपण ओवलेले. तर हा जो 3 नंबरचा मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतली. पहा, दिसली ना सुई. धागा व्यवस्थित असा वरती ओढून घ्यायचा आहे. ही अशी इथे डिझाईन तयार होते. वरती 1 पांढरा मोती आणि खाली 3 रंगीत मोती अशी आपली चौकट डिझाईन इथे सुद्धा तयार होते. आणि तसं पाहिलं तर हे 3 मोत्यांची त्रिकूटसुद्धा इथे तयार होतं. आता आपल्याला ह्या साईडला 2 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी हे 2 मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, एक चौकट सोडली आहे, त्याच्या एका पुढच्या चौकटल्या खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. आणि आता आपण त्याच मोत्यातून परत सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. आता तुमच्या हे लक्षात आलंच असेल. आता मी तुम्हाला परत एक फुल करून दाखवते कसं करायचं ते पहा. आता आपण त्या मोत्यातून सुई बाहेर काढली. ही एक चौकट सोडायची ही, आणि त्याच्या पुढच्या ह्या चौकटमधला हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. तर हे 2 सलगचे मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढू. पुढच्या चौकटच्या ह्या खालच्या मोत्यातून अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण 3 पांढरे मोती, हे 3 पांढरे मोती, 3 रंगीत मोती असे ओवून घेतले. पहा, हे असे ओवून घेतले. आणि आता परत लक्ष द्या, मी तुम्हाला आता हे शेवटचं सांगते हे फूल कसं बनवायचं. हे 3 निळे मोती आपण बाजूला करून घेतले आणि 1 2 3 मोती आपण पांढरे ओले सुवतले. त्याच्यातला हा जो ह्या रंगीत मोत्याच्या वरचा हा जो पांढरा मोती आहे याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असा धागा आपण ओढून घेतला आणि आता परत आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. आता मी हे 2 मोती ओवून घेतले. पहा, आणि परत आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढायचा. अशा आपल्या 3 पाकळ्या इथे तयार झालेल्या आहे. आता मी तुम्हाला ह्या पाकळ्या कशा जॉईन करायच्या मधल्यामध्ये ते सुद्धा दाखवणार आहे. पहा, आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. इथेच मी आता तुम्हाला ह्या 2 पाकळ्या जॉईन कशा करायच्या ते दाखवते. पहा,
ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. आणि आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि ह्या पाकिटला हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली खालच्या दिशेने. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता एक गुलाबी मोती मी घेणार आहे. हा एक गुलाबी मोती मी घेतला आहे आणि आता मी इकडच्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. ते ह्या पाकिटला हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला वरती. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. इथे ही आपली पाकळी जॉईन झाली. आता तुम्हाला परत एक पाकळी दाखवते कशी करायची. आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा आणि आता ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या. त्या कशा करायच्या ते पहा. आता मी ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली. एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगते आहे ही महिरप बनवायची. आता ह्याही दोन मोत्यातून मी सुई बाहेर काढली पहा, ह्या आणि त्याच्या खालचा आणखीन एक मोती. हे असे हे दोन मोती, हा एक मोती आणि हा एक मोती, अशी सुई बाहेर काढली आपण. सुंदर अशी महिरप आपली तयार होणार आहे पहा. आणि आता परत इथे एक गुलाबी मोती मी घेतलेला आहे आणि आता ह्या पाकिटला हा मोती, ह्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. ही अशी आपली महिरप तयार होणार आहे. आता मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते. तुम्ही हे चौकट करा, हे फुलं करून पहा. मी फुलंसुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे. आता जॉईंटसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे कसं करायचं ते. आता आपण हाच माझा शेवटचा भाग इथपर्यंत आपण आलेलो आहे पहा. आता आपल्याला इथे परत 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती घेतले, 3 आकाशी मोती घेतले. हे 3 आकाशी मोती घेतले आणि परत आता लक्ष द्या, आपल्याला शेवटची पाकळी करायची आहे. तर आता आपण हे 3 रंगीत मोती बाजूला करून या रंगाचे आणि हा जो वरचा पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली पहा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. मणी मागे सरकवायचे व्यवस्थित पहा. हे असा आपला इथे असा आकार तयार झालेला आहे. आता परत आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे पांढरे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. तर आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली, त्याच्यातून सुई आता अशी आपण बाहेर काढून घेतली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. इथे आपली ही महिरप पूर्ण झालेली आहे. ही अशी महिरप पूर्ण झाल्यानंतर आपण ह्या इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली पहा. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आता इथे मी गाठ पाडून घेते आहे. ही गाठ पाडून घेतली, उरलेला धागा कापून घेतला आणि आता आपल्याला इथे मोती जॉईन करायचा आहे, पाकळ्या जॉईन करायच्या. त्या कशा करायच्या त्या मी तुम्हाला दाखवले. आता ही शेवटची पाकळी आपण जॉईन करणार आहे पहा. हा एक रंगीत मोती घेतला, ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. हा एक रंगीत मोती घेतला आणि ही जी पाकळी आपण केलेली आहे त्याच्यातला हा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा पहा. ही अशी पाकळी जॉईन झाली आपली आणि इथे आपली नाजूक सुंदर अशी मोत्याची महिरप ताटाभोवतीची तयार झालेली आहे. आता आपण हे सुद्धा ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्याही मोत्यातून सुई काढून घेणार आहे आणि इथे सुद्धा आपण आता परत गाठ पाडून घेणार आहे. अशा प्रकारे आपली ही महिरप तयार झालेली आहे. हे पहा, गाठ पाडून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे.
अशा प्रकारे आपली मोत्याची ताटाभोवतीची महिरप तयार झाली. पहा मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.